तर फंक्शन तुमच्या लक्षात येत आहे का तुम्हाला? इंटिग्रेशन बाय पार्ट सॉल्व्ह करायला जे आपण शिकलेलो आहोत हे फंक्शनचं क्लासिफिकेशन ओळखता येईल ना? आता मी हळूहळू हे 2-3 दिवसामध्ये कम्प्लीट होईल. ऍक्च्युली ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे फंक्शन. आणि तुम्हाला कळत असेल आपण एफ ऑफ एक्स इज इक्वल टू का घेतो ते कळतंय ना? एफ ऑफ एक्स समजतंय ना? ते फंक्शन असं आहे ना, प्रत्येक वेळी इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन, डिफरन्शिएट द फॉलोइंग फंक्शन, सॉल्व द फॉलोइंग लिमिट ऑफ द फंक्शन, असे शब्द येतात ना. आणि वाय इज इक्वल टू किंवा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दरवेळेस लिहिलेलं असतं. कळतंय ना तुम्हाला मला काय म्हणायचं ते? इथे पण तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये बघा, इथे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन जे दिलेलं आहे, इथे बघा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन दिलेलं आहे, दिसतंय ना इथे? हे तुमचं टेक्स्टबुकच आहे, सॉल्ड प्रॉब्लेम आहे. मग याच्यावर पण प्रॉब्लेम येतात तुम्हाला फंक्शन वरती. सीईटीला प्रॉब्लेम येतात, मुलांना सॉल्व्ह होत नाही. हे इथं ह्या साईन मध्ये. तर आपल्याला हे कोणत्या टाईप मध्ये येतं रे? हे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन अल्जेब्रिक आहे का कोणता आहे मला सांगा? क्लासिफिकेशन तर लिहून दिलं, आपल्याला शिकायचंय अजून. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन डेफिनेशन वगैरे शिकायची अजून. पण कशामध्ये येते क्लासिफिकेशन मध्ये? मेन टाईप काय येतो? फंक्शनचे 2 मेन टाईप आहेत ना, अल्जेब्रिक आणि ट्रान्सेंडेंटल. यस नो? हा, मग हे कशात येतं? अल्जेब्रिकचा सब टाईप आहे पीस वाईज, आणि पीस वाईज मध्ये ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. समजलं? तर इथे तुम्हाला जे सॉल्व्ह करायला सांगितलेलं आहे, हे सॉल्व्ह करायला सांगितलंय. बघा मला इथे सांगा, इथे लिहितोय मी, हे असंच आहे तुम्हाला. इंटिग्रल फ्रॉम 0 to 3 प्रॉब्लेम आहे एक्स इंटू धिस, आणि इथं दिलेलं आहे वेअर धिस बॉक्स डिनोट्स ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. आणि मग इथे तुम्हाला काय वापरायचंय पुढे? इथे काय वापरायचंय? तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स नाही यूज करता येते त्याला. लक्षात आलं? हे फंक्शन, हे कोणतं फंक्शन आहे हे तर सांगा मला. हे कोणतं फंक्शन आहे रे? आता प्रॉपर टाईप सांगा मला. अल्जेब्रिक मध्ये कोणतं आहे प्रॉपर? अजून लिनियर किंवा अजून काय आहे? आता मी रिसेंटली काय सांगितलं? वाय इज इक्वल टू एक्स असेल तर, वाय इज इक्वल टू एक्स असेल तर प्रॉपर टाईप काय होतो? आयडेंटिटी. हे आयडेंटिटी फंक्शन आहे, त्याला लिनियर फंक्शन पण म्हणू शकता कारण पॉवर 1 आहे त्याचा. कळालं का? ते अल्जेब्रिक फंक्शनचे सब टाइप्स आहेत. समजलं? ते पॉलिनॉमियल फंक्शन आहे की नाही? आहे. ते अल्जेब्रिक पण आहे, ते पॉलिनॉमियल पण आहे, ते लिनियर पण आहे, ते आयडेंटिटी फंक्शन पण आहे. समजलं का? एक्स म्हणजे काय काय आहे? आयडेंटिटी फंक्शन, लिनियर फंक्शन, पॉलिनॉमियल फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन. गॉट इट? म्हणून ते क्लासिफिकेशन तुम्हाला तसं लिहून दिलंय, त्याने व्यवस्थित लक्षात येतं. कळालंय का तुम्हाला? आणि हे कोणतं कोणतं आहे? हे जीआयएफ म्हणजे ग्रेटेस्ट इंटिजर आहे, त्यालाच पीस वाईज पण म्हणतो आपण, ते अल्जेब्रिक पण आहे. म्हणजे दोन्ही फंक्शन कसे आहेत रे इथे? अल्जेब्रिक आहे की नाही? मग लिएट रूल वापरता येईल का इथे? दोन्ही फंक्शन अल्जेब्रिक आहेत की नाही? दोन्ही फंक्शन कसे आहेत प्रसाद? अल्जेब्रिक आहे की नाही? हा, आता हा ओके ठीक आहे. पण तुम्हाला हे ओळखायला येईल ना? बाकीचे जे प्रेझेंट होते त्यांना हे ओळखायला येईल ना? आता हे क्लासिफिकेशन मुळे सोपं होतंय. बघा, एका पेज वरून सगळं कळतंय, तुम्हाला फक्त डेफिनेशन वगैरे माहित पाहिजे. ओके ठीक आहे, असू द्यात. आता हे मी जेव्हा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल, हा परीक्षेला पण येऊ शकतो, जेव्हा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला येईल तर मी तुम्हाला ते हा सॉल्व्ह करायच्या अगोदर ते फंक्शन झालं पाहिजे शिकवायचं, त्याचा ग्राफ वगैरे शिकवला की तुमच्या लक्षात येईल इझिली इथं हे कसं सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघूया. 4.2 मधला थर्ड मधले आपण घेतोय. जे लेक्चरला ऍबसेंट होते त्यांनी ते लेक्चर बघा आवर्जून. मी तुम्हाला दोन्ही लेक्चर आता पुढे फॉरवर्ड करणार आहे. हा, एक मिनिट, पेनला इंक करतो मी जरा. आणि मोबाईल फोनला थोडा पॉवर पॅक ठेवत जा संध्याकाळी, कारण तुम्हाला परत जीबी डेटा, 1-1.5-2 GB डेटा लागत जाईल दररोज थोडा. बघा पुढचा प्रॉब्लेम काय आहे. इंटिग्रल फ्रॉम 7 नंबर, इंटिग्रल फ्रॉम -π/4 सॉरी π
π/2 to π/2 log of 2 plus sin x upon 2 minus sin x with respect to x. आता इथे आपण पहिल्यांदा बघणार हे डायरेक्ट इंडेफिनाइटने सॉल्व्ह व्हायला काही आपल्याला टाइप क्लिक होतोय का. दुसरी गोष्ट याचं लिमिट चेक करायचं, लिमिट वरून कुठली प्रॉपर्टी क्लिक होते का. तर लिमिट वरून प्रॉपर्टी क्लिक होते कुठली, ही अपोजिट नंबर आहेत म्हणजे लास्ट प्रॉपर्टी. बरोबर आहे. फंक्शन इव्हन की ऑड चेक करायचं, मग त्याने ऑड असेल तर डायरेक्ट 0 आन्सर, आणि नसेल ऑड तर इव्हन साठी आपण 0 टू काय घेतो, 0 टू a घेतो, म्हणजे 0 टू π/2 घेणार. बरोबर आहे. मग लेट अस चेक वेदर इट इज इव्हन ऑर ऑड. मग f of x is equal to log of 2 plus sin x divided by 2 minus sin x. फंक्शन कसं चेक करायचं, इव्हन ऑड, इकडचं x मायनस एक्स ने रिप्लेस करा आणि राईट हँड साइडचे पण सगळे x मायनस एक्स ने रिप्लेस करा. आता ओरिजिनल निवळ जे साइन एक्स आहे, निवळ साइन एक्स फंक्शन तर ऑड आहे तुम्हाला माहित आहे, पण हे इतर फंक्शन बरोबर जेव्हा ऍडिशन सबट्रॅक्शन येते ना, हे बेसिक फंक्शन जे आहेत ना आपले, जे तुम्हाला याच्या अगोदर शिकवले अगोदरच्या लेक्चर मध्ये जे बघतोय आपण, ते फंक्शन प्युअर फंक्शन्स आहेत आणि फॉर्म्युले त्याचे. फंक्शन लक्षात येत आहे ना, मी हे नाही म्हणत जे फॉर्म्युले आहेत स्टँडर्ड फॉर्म्युले इंटिग्रेशन मध्ये ते नाही म्हणत, जे आपण फंक्शन मध्ये शिकतोय अगोदरच्या लेक्चरला, आता जे रिसेंटली झालं ते 11वीचे फंक्शन्स, तर त्या फंक्शन मधला जो स्टँडर्ड क्लासिफिकेशन मधला फॉर्म्युला आहे, त्याची ऍडिशन सबट्रॅक्शन प्रोडक्ट डिव्हिजन जेव्हा एकत्र होते तेव्हा त्याला कंपोजिट फंक्शन म्हणतात. लक्षात आलं, त्याला काय म्हणायचं, कंपोजिट फंक्शन. आता हे काय तयार झालंय त्याचं, हे लॉग आहे, साइन आहे, म्हणजे हे फंक्शन एकत्र केलं म्हणजे काय तयार झालं, ते कंपोजिट फंक्शन तयार झालं. आलं का लक्षात. मग आता हे कंपोजिट आहे, मग हे चेक करावं लागेल ना सेपरेटली आपल्याला मायनस एक्स घेऊन. मग हे लॉग ऑफ, हे कुठलं स्टँडर्ड फंक्शन नाही, लक्षात ठेवा. हे 2-3 स्टँडर्ड फंक्शनचं काय आहे, कंपोजिट फंक्शन एकत्र करून. लक्षात येतंय का तुमच्या. आता हे काय झालं, मायनस साइन इथे येईल, हे मायनस साइन काय होईल, हे प्लस. आता इथे जर मायनस साइन, आपण बघा हे ओरिजिनल फंक्शन आहे, हे न्यूमरेटरला आहे आणि हे कुठं आहे, डिनॉमिनेटरला. मग आपण याचा रेसिप्रोकल घेऊ शकतो. याचा रेसिप्रोकल घेतला तर बाहेर साइन काय येतं, लॉगच्या रूल नुसार निगेटिव्ह साइन बाहेर येतं. बरोबर आहे. इथं निगेटिव्ह साइन द्यावं लागेल. मग हे निगेटिव्ह साइन तसंच ठेवलं आणि हेच ओरिजिनल काय आहे, इथे एफ ऑफ एक्स आहे. म्हणजे आपलं एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू काय आलं, मायनस एफ ऑफ एक्स आलं. बरोबर आहे. असं असेल तर याला काय म्हणतात, इव्हन की ऑड, ऑड फंक्शन. आणि इव्हन साठी काय असतं, एफ ऑफ मायनस एक्स ला काय येतं, डायरेक्ट एफ ऑफ एक्स येतं. तर हे फंक्शन ऑड आहे. ऑड फंक्शन असलं की 8व्या प्रॉपर्टीनुसार आन्सर काय येणार, देअरफॉर इंटिग्रल आय इज इक्वल टू काय येणार, 0. फक्त इथं लिहिताना अगोदर असं म्हणायचं, लेट आय इज इक्वल टू, सो दिस इंटिग्रल इज इक्वल टू 0 बाय युजिंग प्रॉपर्टी. काय म्हणायची गरज नाही, प्रॉपर्टी तिथं माहित असते एक्झामिनरला. समजलं का. राईट डाऊन. एट नंबर, इंटिग्रल फ्रॉम मायनस π/4 टू π/4 x plus π/4 divided by 2 minus cos 2x. आता इथे बघा, हे अपोजिट आहे. आपल्याला पहिल्यांदा तर हे डायरेक्ट सॉल्व्ह करता येईल का, डायरेक्ट इंडेफिनाइटने काही लॉजिक आहे का याला. इथे 1 मायनस कॉस 2x असतं तर तो फॉर्म्युला वगैरे आला असता, पण त्याचाही काही यूज झाला नसता. हे 1 प्लस 1 लिहिता येतं, 1 प्लस हे डिनॉमिनेटला फार तर असं होईल, हे 1 प्लस 1 मायनस कॉस 2x लिहिलं तर x प्लस π/4 1 प्लस हे काय होईल,
2 sin स्क्वेअर एक्स. बरोबर. आता याच्या न्यूमेरेटरला जर हे नसतं तर हे कसं सॉल्व्ह केलं असतं? करेक्ट. डिवाइडिंग थ्रू आउट बाय कॉस स्क्वेअर एक्स. मग तुम्हाला ते जमलं असतं. आता डिवाइडिंग थ्रू आउट बाय कॉस स्क्वेअर एक्स ला पण तुम्ही साइन स्क्वेअर एक्स ने पण डिवाइड करू शकता, पण मी तुम्हाला एकच टाइप सांगितलाय, कोणता तरी एकच फॉलो करा. तर आपण प्रॉपरली कॉस स्क्वेअर एक्स ने थ्रू आउट डिवाइड केलंय, म्हणजे सवय एकानेच लागते. कळालं? आता याने तर होत नाही. मग आता इथे काय करायचं? फंक्शन इव्हन की ऑड चेक करू शकतो याच्यावरून. इथं जर याला मायनस एक्स ने रिप्लेस केलं आणि याला मायनस एक्स ने रिप्लेस केलं तर काय होईल रे? हे मायनस एक्स प्लस पाय बाय 4 अपॉन 2 मायनस, हे मायनस एक्स ने रिप्लेस केलं तर त्याला 2x ला मल्टिपल आहे तो. मग x ला मल्टिपल 2x आहे, तर अँगलला मल्टिपलने काही फरक पडत नाही. निगेटिव्ह अँगलचा पॉझिटिव्ह अँगल होईल तो. बरोबर आहे. मग हा अँगल पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो याने काही फरक पडत नाही, कारण कॉस मायनस थिटाचा फॉर्म्युला काय आहे रे? कॉस थिटा आहे की नाही? हा निगेटिव्ह घेतला, निगेटिव्ह इंटू 2, निगेटिव्ह वेव्ह अथवा पॉझिटिव्ह वेव्ह, ते येणार काय येणार? कॉस थिटाच येणार. म्हणजे मायनस साइन मध्ये काही फरक पडेल का? नाही. म्हणजे 2 मायनस कॉस 2x येईल. आता इथून मायनस साइन जरी बाहेर घेतलं तर आपल्याला फंक्शन इव्हन की ऑड चेक करता येत नाही. राईट नाव दिस इज द कंपोजिट फंक्शन अँड दिस इज नायदर इव्हन नॉर ऑड. लक्षात येतंय का? हे इव्हन पण नाही आणि ऑड पण नाहीये. पण मग असं केलं तर आपण हे फंक्शन जर स्प्लिट केलं, त्याचं न्यूमरेटर जर आपण स्प्लिट केला तर तुम्हाला असं मिळतंय. बरोबर आहे. आता हे फंक्शन इव्हन ऑड, हे मायनस साइन बाहेर राहत आहे आणि हे जर बघा स्प्लिट केल्यावर हे फंक्शन कसं येतं? इव्हन की ऑड. हे मायनस साइन बाहेर राहत आहे, याला फक्त एक्स म्हटलं आपण. हे सेपरेट केल्यावर लक्षात येतंय का तुमच्या? हे सेपरेट केल्यानंतर हे एक फंक्शन आणि हे दुसरं फंक्शन डिनॉमिनेटर स्प्लिट केल्यावर, तर पहिलं फंक्शन हे ऑड फंक्शन येणार आहे. लक्षात येत आहे तुमच्या? हा. मग याचा आन्सर डायरेक्ट 0 येणार आहे. आपल्याला सॉल्व्ह करायचंय फक्त एवढंच. मग इंटिग्रेशन त्याचं सेपरेट करू शकतो. तर इथं काय लॉजिक आहे लक्षात आलं का प्रॉब्लेमला? ओके. हा. आणि मीटिंग जेव्हा संपायला येईल ना, 1 मिनिट राहील, तेव्हा मी किती सिन्सिअरली काही सांगत असतो डिस्टर्ब करून सांगा मला. समजलं का? मीटिंग संपायला आली म्हणून. नो. मग आता ते लॉजिक आपण इथे एक्झिक्यूट करूया. आय इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम, इथेच म्हणतो मी, लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 एक्स अपॉन 2 मायनस कॉस 2x प्लस पाय बाय 4. सेपरेट करतो इंटिग्रेशन. इंटिग्रल फ्रॉम मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 पाय बाय 4 अपॉन 2 मायनस कॉस 2x विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. आता लेट इथे असं म्हणूया, आय इज इक्वल टू, याला म्हणूया I1 पहिल्याला, प्लस हे दुसऱ्याला काय म्हणूया? I2. दुसऱ्याला काय म्हणूया आपण? I2. आता याला प्लस सी लिहायची गरज नाही, कारण हे डेफिनाइट इंटिग्रेशन आहे. नंबर 1. नाव I1 हे परीक्षेला कसं लिहायचं? आता एमसीक्यू आलं तर तुम्हाला डायरेक्ट कळतंय याचा आन्सर 0. तुम्ही फक्त हे सॉल्व्ह करणार आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर अगोदर मला लॉजिक सांगणार आहे, याचा आन्सर 0 येणार एमसीक्यू आला तर. हे पाय बाय 4 बाहेर येईल. तुम्हाला इथे खाली काय शिल्लक राहणार आहे दुसरं सॉल्व्ह करताना? मी फक्त आता फॉर्मॅलिटी म्हणून लिहितोय, याचा आन्सर 0 येतोय, तुम्हाला कळतंय. आणि हे कसं सॉल्व्ह करणार? पाय बाय 4 बाहेर येईल. आता हे कसं सॉल्व्ह करणार आहात? पाय बाय 4 कॉन्स्टंट आहे. हे इंटिग्रल कसं सॉल्व्ह करायचं? इनडेफिनाइट मध्ये टी इज इक्वल टू टॅन एक्स करणार आहात. बरोबर आहे की नाही? आणि इथं असं असतं तर काय केलं असतं? टॅन एक्स बाय 2. आणि इथे असं असतं तर काय केलं असतं? डिवाइडिंग थ्रू आउट बाय एक्स. गुड. समजलं की सगळ्यांना लॉजिक? दोन्ही इंटिग्रेशन कसे सॉल्व्ह करायचे ते लॉजिक समजलंय? आता फक्त हे एमसीक्यू झालं. एमसीक्यू असं डायरेक्ट सॉल्व्ह करायचं, याचं 0 आणि ते पटपट 2-3 स्टेप मध्ये सॉल्व्ह करायचं. बोर्ड एक्झामला असं लिहायचं तुम्ही, लाईक दिस. I1. नाव I1 इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 एक्स अपॉन 2 मायनस कॉस 2x. मग खाली हे मुद्दाम लिहून देतो, मुलं कुठं कुठं चुकतात म्हणून. तुम्ही जर चुकत नसता बोर्ड एक्झामला हे लिहिताना तर मी डिटेल लिहून दिलं नसतं, फक्त हिंट दिली असती. पण इथं काय कसं लिहायचं नीट लक्षात ठेवा.
pi by 4 to pi by 4 I1 is equal to नाव इथे याला f of x माना f of x is equal to हे फंक्शन x upon 2 minus cos 2x मग f of minus x is equal to हे minus x upon 2 minus cos 2 into इथं minus x लिहायचं दोन्ही x रिप्लेस केलेत minus x ने therefore f of minus x is equal to हे minus साइन तसंच x upon हे 2 minus cos 2x इथे काहीच फरक पडलेला नाही मग खाली काय म्हणायचं f of minus x is equal to हे minus साइन आणि हे आहे f of x मग इथे असं म्हणायचं for I1 f of x is odd therefore I1 is equal to 0 असं लिहायचं now for I2 काय आहे इंटिग्रल फ्रॉम minus pi by 4 to pi by 4 minus pi by 4 to pi by 4 upon 2 minus cos 2x with respect to x मग I2 is equal to ये pi by 4 constant बाहेर लिहूया minus pi by 4 to pi by 4 1 upon 2 minus cos 2x with respect to x pi by 4 आता इथे हे सॉल्व करायचं आहे आपल्याला तर इथे काय करणार आता पुट्टी इज इक्वल टू tan x मग आता हे तुम्हाला डिटेल माहित आहे tan x इज इक्वल टू मग इथे dt by dx काढायचं वगैरे ही प्रोसिजर करायची खाली याचा आन्सर जे येईल I2चं आन्सर जे काही येईल ते इथे बॉक्स मध्ये समजलं त्याच्यानंतर हे I1 तर हे 1 लिहिलंय I1 च्या आन्सरला 0 लिहा हे 3 आणि फायनली फ्रॉम 1 2 and 3 काय लिहिणार I इज इक्वल टू जे काय येईल ते 0 प्लस जे काय I2 ची व्हॅल्यू येईल तीच व्हॅल्यू परीक्षेला कसं लिहायचं बोर्डच्या समजलं का हे सगळ्यांना राईट डाऊन इंटिग्रल 9 नंबर इंटिग्रल फ्रॉम minus pi by 4 to pi by 4 x cube minus sin raised to power 4x फंक्शन पहिल्यांदा चेक करायचं इथं तुम्हाला दिसतंय हे काय इंटिग्रेशन बाय पार्ट्स इनडेफिनाइट नाही पण ते हे इंटिग्रेबल डिफरन्शिएबल आहे पण हे इझिली इंटिग्रेबल नाहीये लक्षात ठेवा किंवा इझिली डिफरन्शिएबल पण नाहीये लिएट रूल वापरून न वापरता सॉल्व्ह करायचं म्हटलं तर हे इझिली इंटिग्रेबल आहे हे इझिली इंटिग्रेबल आणि डिफरन्शिएबल दोन्ही आहे पण हे इझिली डिफरन्शिएबल किंवा इंटिग्रेबल दोन्ही पण नाही समजतंय ना म्हणजे लिएट रूल हे अल्जेब्रिक आहे हे कॉम्पोजिट आहे ट्रिगोनमेट्रिक फंक्शनचं बरोबर म्हणून ते इझिली इंटिग्रेबल किंवा डिफरन्शिएबल नाहीये कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे काय 2-3 फंक्शन एकत्र करून टाकलेलं लक्षात आलं का एक किंवा 2 फंक्शन प्युअर फंक्शन नाहीये फॉर्म्युलामध्ये तर हे इथे इंटिग्रेशन बाय पार्ट्स कामाचं नाही मग आपण इथे काय करतोय हे अपोजिट नंबर्स आहेत कोणती प्रॉपर्टी यूज होईल इथे चेक करावं लागेल फंक्शन इव्हन की ऑड यस नो मग फंक्शन इव्हन आहे की ऑड आहे याला रिप्लेस केलं मायनस एक्स ने आणि इथे हे साइन मायनस एक्स त्याचा होल पॉवर 4 आहे ना होल फंक्शनचा पॉवर 4 आहे मायनस एक्स क्यूब होईल आणि हे मायनस साइन एक्स चा 4 पॉवर मायनस साइनचा इव्हन पॉवर काय असतो ऑलवेज म्हणजे हे असंच येणार आहे की नाही हे एफ ऑफ एक्स आलं की नाही ओरिजिनल मायनस साइन बाहेर त्यातून मग मायनस साइन बाहेर आलं म्हणजे याला तुम्ही एफ ऑफ एक्स म्हटलात लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इथे लेट एफ ऑफ एक्स इथे नाही लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब इंटू साइन रेस टू पॉवर 4x तर इथे एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू हे असं येईल म्हणजेच इज इक्वल टू काय येणार हे मायनस एफ ऑफ एक्स येणार मग एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स आलं तर फंक्शन कसं आहे ऑड देअरफॉर आय ची व्हॅल्यू काय येईल 0 लक्षात आलंय सगळ्यांच्या लिहून घ्या
लिहिताना बोर्डला असं हे एमसीक्यूला तर ओरिजिनल तुम्हाला लगेच आन्सर येतं, हे ऑड आहे म्हणजे 0. फक्त बोर्डला असं लिहा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिस, देन एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू दिस, हे लिहा असं, हे एफ ऑफ एक्स इज ऑड.